नमस्कार. आज आपण 7 दिवसांसाठी 7 रस्सा भाजींचे प्रकार बघणार आहोत. त्यातील पहिला प्रकार बघूयात. त्यासाठी 5 छोट्या साईजची काटेरी वांगी घेतलेली आहे. ही वांगी जांभळ्या आणि पांढऱ्या शेडमध्ये आहे. तुम्ही पूर्णपणे इथे जांभळी वांगी वापरू शकता किंवा पांढरी वांगी वापरली तरी देखील चालू शकतं. आता ही वांगी आतून कट करून घ्यायची आणि आपल्याला अशा पद्धतीने चेक करून घ्यायची आहे. वांग्याशी कट करून चेक करून घेतल्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला ही वांगी घालून घ्यायची आहे, म्हणजे वांगी आतून काळी पडणार नाही. अशाच पद्धतीने मी सर्व वांगी कट करून घेतली आणि पाण्यामध्ये घातली. आता कुकरमध्ये आपल्याला एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचे. तेल गरम झालं. आता यामध्ये आपल्याला ही वांगी घालून घ्यायची आहे. अशी ही वांगी गरम तेलामध्ये घातल्यामुळे वांग्यांचा जो स्मोकी फ्लेवर आहे तर तो भाजीमध्ये खूप छान लागतो. आता ही वांगी आपल्याला 2 ते 3 मिनिटं तेलावरती चांगली परतून घ्यायची आहे. जोपर्यंत या वांग्यांना हलकेसे ब्राऊन डॉट्स येत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं. बघा, वांगी मी परतून घेतली. असे वांगी परतून घेतल्यामुळे भाजी चवीला अगदी छान तयार होते. यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि अगदी थोडंसं यात मीठ घालायचं आहे, म्हणजे वांगी अडणी लागणार नाही. पुन्हा याला मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालून घ्यायचे. आपल्याला ही वांगी 50% शिजवून घ्यायची आहे, तर त्यासाठी फक्त कुकरची 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. 50% वांगी आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत आणि 50% वांगी आपल्याला भाजीच्या रस्स्यामध्ये शिजवायची आहे. आता वांगी शिजत आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी आपल्याला भाजून घेतलेल्या खोबऱ्याचा किस घालून घ्यायचे. एक मीडियम साईजचा कांदा मी डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती भाजून घेतलेला होता, तर तो यामध्ये घालायचे. 1 चमचा भाजून घेतलेले धणे घालायचे आहे आणि इथे मी 1 चमचा फुटाण्याची डाळ भाजून घेतलेली आहे. अशी फुटाण्याची डाळ यामध्ये घातल्यामुळे भाजीची चव दुपटीने वाढते आणि भाजीला छान घट्टपणा येतो आणि त्यामुळेच भाजी चवीला अगदी भन्नाट तयार होते. यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतलं. आता 1 इंच आलं आणि 6 ते 7 इथे मी लसणाच्या पाकळ्या यात घातल्या. पाणी न घालता सुरुवातीला याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं. आता याला बारीक करून घेतलं. यामध्ये पाणी घालायचं आणि अगदी बारीक असं आपल्याला हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे. शक्य होईल तेवढं हे वाटण बारीक करून घ्यायचं. त्यामुळेच आपला जो रस्स्यासाठी मसाला आहे तो अगदी छान तयार होतो. आता इथे आपली जी वांगी आहे तर ती सुद्धा मी 50% शिजवून घेतलेली आहे. जर बोट याला लावून बघितलं तर हलकीशी वांगी आपल्याला सॉफ्ट लागत आहे आणि हलकीशी कडक लागत आहे. अशीच आपल्याला ही वांगी शिजवून घ्यायची आहे. आता इथे मी कढईमध्ये 4 छोटे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं कांदा, अद्रक, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचे. संपूर्ण वाटण यामध्ये आपल्याला घालायचे. वाटण सुरुवातीला तेलामध्ये मिक्स करून घेतलं. आता यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहे. यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घातलं रंगासाठी आणि 1 चमचा इथे आपल्याला काळा मसाला घालून घ्यायचा आहे. या मसाल्याची रेसिपी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. किंवा जर असा मसाला नसेल तर तुम्ही ते घरातील जो साठवणीचा रेग्युलर मसाला असतो तो सुद्धा वापरू शकता. याला मिक्स करून घ्यायचे आणि हा मसाला आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. बघा, इथे मसाला परतून झालेला आहे. मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे. शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि त्याचा कूट यामध्ये मी घालून घेतला आहे. असं शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजी चवीला अप्रतिम अशी तयार होते. आता यामध्ये साधारण 1 वाटी पाणी घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे. झाकण ठेवून आपल्याला या मसाल्यावरती एक वाफ काढून घ्यायची आहे. बघू शकता मसाल्यावरती छान वाफ आलेली आहे आणि या मसाल्यावरती मस्त असा तेलाचा कट आलेला आहे. असा जर तेलाचा कट आला तर यावरनं समजायचं आपला मसाला अगदी परफेक्ट असा आपण भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण जी वांगी शिजवून घेतलेली होती तर ती यामध्ये घालून घ्यायची आहे. वांगी अगदी हलक्या हाताने आपल्याला या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा आपल्याला या वांग्यांवरती एक वाफ काढून घ्यायची आहे. असे यावरती वाफ काढून घेतल्यामुळे वांग्यांचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान उतरतो. वांगी शिजवताना जे पाणी आपण वापरलं होतं तर ते पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. याला सुरुवातीला मिक्स करून बघायचे. भाजी थोडीशी मला घट्ट वाटते त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी पाणी गरम करून घेतलं. 1 ग्लास पाणी इथे मी यामध्ये घातलं आहे. तुम्ही आवडीप्रमाणे भाजीची थिकनेस कमी जास्त करू शकता. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं मीठ बेताने घालायचं, कारण आपण वांगी शिजवताना देखील मीठ घातलं होतं.
मिक्स करून घेतलं. आता झाकण ठेवून आपल्याला वांगी शिजवून घ्यायची आहे. आधी आपण 50% वांगी शिजवून घेतली होती. आता झाकण ठेवून पूर्ण 100% मी इथे वांगी शिजवून घेतली. इथे आपली वांगी शिजली गेलेली आहे. मला चेक करून घ्यायचे. बघू शकता मऊसूत असे हे वांगे आतून शिजले गेलेले आहे. तयार झाली इथे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी ही वांग्याची भाजी. सगळ्यात शेवटी यावरती आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. बोटं चाकून खाली एवढी चविष्ट ही भाजी तयार होते. तुम्ही ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत आणि चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. लहान काही मोठे सुद्धा खूप आवडीने खातील एवढी चविष्ट भाजी तयार झाली. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता ही भाजी बनवण्यासाठी अर्धी जुडी मी पालक घेतला. त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि पालक आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. थोडासा जाडसरच इथे आपल्याला हा पालक कट करून घ्यायचा आहे. जास्त बारीक करण्याची गरज नाही. आता हा पालक कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तुरीची डाळ घालायची आहे. तुरीची डाळ मी 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतलेली आहे. यामध्ये आपण पाव वाटी ओल्या नारळाचे काप घालून घेऊया. इथे तुम्ही सुकं खोबरं देखील वापरू शकता. खोबऱ्यामुळे या भाजीला चव खूप छान येते आणि आपण जेव्हा ही भाजी खातो तेव्हा खोबरं दाताखाली येतं तेव्हा जास्त छान ही भाजी चवीला लागते. 2 मोठे चमचे शेंगदाणे घालून घेतले आणि यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं. आता कुकरचं झाकण लावायचं आणि याची आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या. बघू शकता इथे आपला पालक आणि डाळ दोघं छान शिजले गेलेले आहे. आता भाजी बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये 1 चमचा आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि 1 चमचा जिरं घालून घ्यायचे. आता एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची. आता हा कांदा मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा. इथे मी 6 हिरव्या मिरच्या ओबडधोबड कुटून घेतलेल्या आहे. त्याचा ठेचा यामध्ये घातला आणि 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची. आलं लसूणची पेस्ट आणि मिरचीचा ठेचा घालून घेतल्यामुळे भाजीची चव दुपटीने वाढते आणि भाजी चवीला अगदी भन्नाट अशी तयार होते. आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा तेलावरती मी छान परतून घेतला. आता यामध्ये 1 मोठ्या आकाराचं पिकलेलं टोमॅटो कट करून घालायचे. आता हे टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. टोमॅटो परतून घेतलं. यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे. असा हा शेंगदाण्यांचा कूट घातल्यामुळे भाजी चवीला अगदी भन्नाट लागते आणि भाजीची चव देखील दुपटीने वाढते. आता हा शेंगदाण्याचा कूट 1 ते 2 मिनिटं तेलावरती चांगला परतून घ्यायचा आहे. बघा याला मी परतून घेतलं. आता यामध्ये पाव चमचा आपल्याला हळदी पावडर घालून घ्यायची आहे आणि पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि 1 चमचा धणे पावडर यामध्ये घालून घेऊया. ज्या मुलांना पालकची भाजी आवडत नाही तर ते सुद्धा बोटं चाकून खातील एवढी चविष्ट ही भाजी तयार होते. सर्व मसाले चांगले मिक्स करून घेतले. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचे आणि हा जो मसाला आहे तो पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. असा हा मसाला पाणी घालून परतून घेतल्यामुळे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तर तो भाजीमध्ये खूप छान उतरतो. मी हा मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घेतला. आता यामध्ये आपण हा शिजवून घेतलेला डाळ आणि पालक घालून घेऊया. याला मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी फार घट्ट आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे. इथे मी 1 ग्लास पाणी घालत आहे. भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला झाकण न ठेवता गॅसच्या अगदी मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. बघा इथे मी भाजी छान शिजवून घेतलेली आहे. तयार झाली इथे आपली चमचमीत अशी डाळ आणि पालकची भाजी. सगळ्यात शेवटी यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे. ही भाजी चवीला एवढी छान लागते. ज्या मुलांना पालक आवडत नाही तर ते सुद्धा खूप आवडीने खातील एवढी चविष्ट लागते. ही भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत आणि चपातीसोबत खाऊ शकता. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. आता आपण गवाराच्या शेंगांची भाजी बघणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम गवाराच्या शेंगा घेतल्या. शेंगा इथे मी साफ करून घेतलेल्या आहे आणि 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतल्या. आता गवाराच्या शेंगांची चमचमीत भाजी तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहे. 4 हिरव्या मिरच्या इथे मी घेतलेल्या आहे आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घ्यायच्या. अजिबात पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीचं थोडंसं जाडसर याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे.
आता कढईमध्ये 4 छोटे चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं, यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालून घेतला. यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतलं. आता यामध्ये तयार करून घेतलेलं शेंगदाणे, लसूण आणि आल्याचं वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला याला तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे. आपण यामध्ये हे जे तयार करून घेतलेलं शेंगदाण्याचं वाटण घालून घेतलं ना, तर या वाटणामुळे भाजीला एवढी छान चव येते. लहान काय मोठेसुद्धा खूप आवडीने खातील, एवढी चविष्ट ही भाजी तयार होते. आता बघा, शेंगदाण्यांचं हे वाटण मी परतून घेतलं. यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. आता याला चांगलं मिक्स करून घेतलं. यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत 1 ते 2 मिनटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे. बघा, तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेतलं. यामध्ये आता या गवाराच्या शेंगा आपल्याला घालून घ्यायच्या आहे. आता या शेंगा घालून घेतल्यानंतर पुन्हा 1 ते 2 मिनटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटांसाठी आणि 1 वाफ शेंगांवरती काढून घ्यायची. अशी ही वाफ काढून घेतल्यामुळे जो मसाल्यांचा फ्लेवर आहे तर तो भाजीमध्ये खूप छान उतरतो. बघा, शेंगांवरती मी वाफ काढून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे. इथे मी 1.5 ग्लास पाणी घालत आहे. तुम्ही भाजीची थिकनेस आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. याला मिक्स करून घेतलं. आता झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 6 ते 7 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती चांगली शिजवून घ्यायची आहे. इथे मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे. भाजी शिजवताना मी 2-2 मिनिटांनी झाकण उघडून ही भाजी मिक्स करत गेले होते, ज्यामुळे आपली जी भाजी आहे ती जळणार नाही. इथे आपली भाजी चांगली तयार झाली. बघू शकता, शेंगासुद्धा छान शिजल्या गेलेल्या आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे. मीठ सगळ्यात शेवटी घालायचं, कारण जर आपण आधीच मीठ घालून घेतलं भाजीमध्ये तर शेंगा लवकर शिजल्या जात नाही. त्यामुळे शेंगा शिजल्यानंतर मीठ घालायचं. मिक्स करून घेतलं. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. तयार झाली इथे आपली चमचमीत आणि झणझणीत अशी ही गवाराच्या शेंगांची भाजी. चवीला अगदी भन्नाट लागते. लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील, एवढी चविष्ट तयार होते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4, वाटाण्याची भाजी बघणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी वाटाणे घेतले. वाटाणे इथे मी फ्रोझन वापरत आहे. हे वाटाणे ऑलरेडी शिजवलेले असतात. जर तुम्ही कच्चे वाटाणे वापरत असाल तर वाटाणे आधी आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आणि नंतर वापरायचे आहे. आता कढईमध्ये आपल्याला 1 छोटा चमचा तेल घालून घ्यायचे. तेल गरम झालं. आता यामध्ये हे वाटाणे घालून घ्यायचे. वाटाण्यावरती हलकेसे पांढरे डाग येईपर्यंत हे वाटाणे 3 ते 4 मिनिटं आपल्याला तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहे. बघू शकता, इथे मी पांढरे डाग येईपर्यंत हे वाटाणे चांगले परतून घेतले. आता या वाटाण्याच्या भाजीची चव दुपटीने वाढण्यासाठी आणि भाजी अगदी चवीला भन्नाट तयार होण्यासाठी एक स्पेशल वाटण बनवायचे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी हे परतून घेतलेले वाटाणे घ्यायचे आहे. यामध्ये 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालून घ्यायचं. पाण्याचा अजिबात वापर न करता याला मिक्सरमध्ये आपल्याला थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने थोडक्यात आपल्याला या वाटाण्याची अशी भरड काढून घ्यायची आहे. आता भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. आता मोहरी तडतडलेली आहे. यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि 1 चमचा जिरे घालून घ्यायचं. 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पाने घालून घेऊया. आता हा कांदा मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं तेलावरती चांगला परतून घ्यायचा. बघा, कांदा इथे मी परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. असं बेसन पीठ यामध्ये घातल्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि भाजीला घट्टपणा येतो. आता आपल्याला हे बेसन 1 ते 2 सेकंद असं कांद्यासोबत तेलावरती परतून घ्यायचं आहे. आता बेसन परतून झालेलं आहे. यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं हे वाटाण्याचं वाटण घालून घ्यायचं आहे आणि पाव वाटी यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे. आता हे वाटण आणि टोमॅटोची प्युरी आपल्याला 3 ते 4 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती परतून घ्यायची आहे. हे बघा, मी याला छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट इथे मी वापरत आहे रंगासाठी. पाव चमचा हळदी पावडर यामध्ये घालायची आहे. अर्धा चमचा काळा मसाला घालायचा आहे. पाव चमचा यामध्ये किचन किंग मसाला घालायचा आहे. सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहे.
आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. साधारण 1 वाटी इथे मी यात पाणी घातलं. याला मिक्स करून घेतलं. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हा जो मसाला आहे तर तो वाफेमध्ये 1 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. असा हा मसाला 1 मिनिट मी वाफेमध्ये शिजवून घेतला. असा मसाला शिजवून घेतल्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान उतरतो. आता याला मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपण जे परतून घेतलेले वाटाणे होते तर ते यामध्ये घालून घ्यायचे आहे. याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. तुम्ही आवडीप्रमाणे भाजीची थिकनेस कमी जास्त करू शकता. आता सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि झाकण न ठेवता आपल्याला ही भाजी 2 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती उकळून घ्यायची आहे. बघा भाजीला छान उकळ आलेली आहे. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. तयार झाली इथे आपली चमचमीत अशी ही वाटाण्याची भाजी. चवीला अगदी छान लागते. जर एकदा तुम्ही ही वाटाण्याची भाजी बनवली तर नेहमीच बनवाल एवढी चविष्ट अशी तयार होते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. कुकरमध्ये आपल्याला अर्धी वाटी साल असलेली उडदाची डाळ घालून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला 3 छोटे चमचे चण्याची डाळ घालून घ्यायची आहे. चण्याची डाळ घातल्यामुळे या भाजीला चव खूप छान येते. आता यामध्ये पाणी घालायचं आणि 2-3 वेळेस आपल्याला ही डाळ चांगली धुवून घ्यायची आहे. इथे मी डाळ चांगली धुवून घेतली. आता यामध्ये डाळ बुडेल इतपत पाणी घालायचं आणि 1 छोटा चमचा यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल घातल्यामुळे डाळ छान मऊसूत शिजली जाते. आता कुकरचं झाकण लावायचं आणि आपल्याला या कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता डाळ शिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. आता भाजीसाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे मी कट करून घेतलेले आहे. इथे मी 3 चमचे खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं वापरलं तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता. 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसणच्या पाकळ्या घेतल्या. 4 हिरवी मिरची घेतली आहे. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि 1 चमचा फुटाण्याची डाळ घेतली आहे. फुटाण्याच्या डाळमुळे भाजीला छान दाटसरपणा येतो आणि चव सुद्धा खूप छान लागते भाजीची. आता मसाल्यांमध्ये बघूयात. 1 इंच इथे मी दालचिनीचं तुकडं घेतलेलं आहे. थोडीशी इथे मी जावित्री घेतलेली आहे. 2 हिरवी वेलची घेतलेली आहे. 3 मिरी घेतली आणि इथे मी थोडंसं स्टारफूल घेतलेलं आहे आणि 3 लवंग घेतलेले आहेत. ही भाजी तयार करण्यासाठी इथे मी मसाला वापरणार नाहीये. त्यासाठी इथे मी खडा मसाला घेतलेला आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी कढई मी गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला हे खडे मसाले घालून घ्यायचे आहे. आता हे मसाले हलकेसे आपल्याला गरम करून घ्यायचे आहे. यांना जास्त भाजत बसायचं नाही. मसाले हलके गरम झाल्यावरती यांना अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता लगेच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. या कांद्यामध्येच आपल्याला लसणच्या पाकळ्या आणि आलं घालून घ्यायचं आहे. आता कांदा लवकर शिजावा त्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे. आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती चांगला भाजून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. कांदा जर असा गुलाबी रंगावरती भाजला गेला तर भाजीला रंग खूप छान येतो. आता कांदा भाजून झाला. याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे आणि खोबरं देखील आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता फुटाण्याची डाळ भाजून घेऊया. ही डाळ आपल्याला हलकेसे काळे डाग येईपर्यंत अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे. आता या मिरच्या देखील आपल्याला हलकेसे काळे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. मिरच्या भाजून घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते. आता मिरच्या भाजून घेतल्या याला देखील आपण काढून घेऊया. इथे आपण कांदा खोबरं आणि खडे मसाले भाजून घेतलेले आहेत. याच्यासोबत आपल्याला जे जिन्नस लागणार आहेत तर ते सांगते. 1 चमचा धणे पावडर घ्यायची आहे. 1 चमचा जिरं घ्यायचं आहे. जिरं आपल्याला कच्चंच वापरायचं आहे, भाजायचं नाहीये. आणि 1 वाटी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरमुळे भाजीला रंग खूप छान येतो, चव सुद्धा खूप छान येते. पण जर तुमच्याकडे नसेल कोथिंबीर तर नाही वापरली तरी सुद्धा चालेल. आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला हे वाटण अगदी बारीक असं मऊसूत वाटून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने शक्य होईल तेवढं बारीक याला वाटून घ्यायचं. जर वाटण चांगलं बारीक वाटलं गेलं असेल तर भाजीला टेक्स्चर खूप छान येतं. वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपली डाळ सुद्धा चांगली शिजली गेलेली आहे. तुम्ही बघू शकतात अगदी छान अशी मऊसूत डाळ शिजली गेली पाहिजे. डाळ जर मऊसूत शिजली गेली तर भाजीला चव खूप छान येते. चला आता भाजी बनवायला सुरुवात करूयात. आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्यावरती तयार करून घेतलेलं हे संपूर्ण वाटण आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे वाटण आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 6 ते 7 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे. वाटण जसं जसं भाजलं जातं तसं तसं त्यातून तेल रिलीज व्हायला सुरुवात होते आणि या वाटणाचा रंगसुद्धा डार्क दिसायला लागतो.
त्यावरनं समजायचं वाटण चांगलं भाजून झालेलं आहे। आता इथे मी वाटण चांगलं भाजून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकतायत वाटणाला छान तेल सुटलेलं आहे आणि वाटणाचा रंगसुद्धा डार्क झालेला आहे। असं जर परफेक्ट वाटण भाजलं गेलं तर भाजीची चव खूप छान लागते। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्याला काही मसाले लागलेले होते, त्यातच थोडं पाणी घातलं आणि तेच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं या मसाल्यावरती वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटांनंतर बघू शकतायत मसाल्यावरती छान वाफ आलेली आहे आणि यावरती तेलाचा कट आलेला आहे। असा जर तेलाचा कट यावरती आला तर समजायचं आपण वाटण चांगलं परफेक्ट भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही भाजी फार घट्ट आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी 2 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालत आहे। भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। मी अशा पद्धतीची ठेवलेली आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आपल्याला या भाजीला खडखडून एक उकड काढून घ्यायची आहे। भाजीला उकड काढताना यावरती झाकण ठेवायचं नाही, कारण जर आपण यावरती झाकण ठेवलं तर भाजीवरती जास्त फेस येतो आणि जो तेलाचा कट असतो तर तो सुद्धा निघून जातो। इथे मी भाजीवरती झाकण न ठेवता छान भाजी उकळून घेतलेली आहे। आता सगळ्यात शेवटी यावरती कोथिंबीर घालायची आहे। तयार झाली इथे आपली चमचमीत आणि झणझणीत अशी उडदाच्या डाळची भाजी। चवीला अप्रतिम लागते। जर तुम्ही माझ्या या पद्धतीने ही उडदाच्या डाळची भाजी बनवली तर 2 चपातीच्या ऐवजी 4 चपात्या कधी खाणार ते सुद्धा तुम्हाला समजणार नाही। ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत आणि भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। चवीला अप्रतिम तयार होते। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता ही भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतली आणि नंतर अर्धा तास पाण्यामध्ये हिला अशा पद्धतीने भिजवून घेतलेला आहे। डाळ जर अशी भिजवून घेतली तर लवकर डाळ शिजली जाते आणि भाजी पण अगदी झटपट तयार होते। भाजी तयार करण्यासाठी आता कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तेल गरम झालं आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचं आहे। 1 चमचा जिरं घालायचं आहे। आता यात मी 4 हिरव्या मिरचीचे काप घालत आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात। 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची आहे। 1 ते 2 सेकंद तेलामध्ये आपल्याला मिरची आणि कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। आता हा कांदा गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता यात आपल्याला 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। भाजीला छान टेस्ट येण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कच्च्या शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे। शेंगदाण्यांचा कूट थोडंसं जाडसर ठेवायचा, त्यामुळे भाजीला टेक्स्चर खूप छान येतं आणि चव देखील खूप छान येते। पाव वाटी यामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला 3 ते 4 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती चांगले परतून घ्यायचे आहे। हे बघा याला मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपला हा भाजीसाठीचा मसाला तयार झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालून घ्यायची आहे। मुगाची डाळ मसाल्यामध्ये घालताना मुगाच्या डाळमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे हाताने नितळून घ्यायचं आणि नंतर डाळ आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता डाळ देखील आपल्याला 1 ते 2 सेकंद छान या मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। अशी डाळ परतून घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते। आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। इथे मी 2 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालत आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची, भाजीमध्ये आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे, ज्यामुळे भाजी लवकर शिजली जाते। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं, याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून गॅसच्या अगदी मंद आचेवरती 6 ते 7 मिनिटं आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे। 6 ते 7 मिनिटं झालेली आहे आणि इथे मी डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे। तयार झाली इथे आपली चमचमीत अशी ही मुगाची डाळ। आता आपण डाळ चेक करून घेऊयात। तुम्ही बघू शकतायत डाळ छान अशी मऊसूत शिजली गेलेली आहे, अगदी परफेक्ट। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे। ही भाजी चवीला अप्रतिम लागते। ही भाजी देखील तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत आणि चपातीसोबत खाऊ शकता। चवीलाही अगदी छान लागते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता एका कुकरमध्ये आपल्याला हे चणे घालायचे आहे। पाणी बुडेल इतपत यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि याला छान मिक्स करायचे।
आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या 5 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आता चणे शिजत आहे तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ. इथे मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून घेतला आहे. एक मोठ्या साईजचा कांदा गुलाबी रंगावरती छान परतून घेतला आहे. 1 वाटी खोबरं भाजून घेतले. 4 ते 5 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे काप घेतले. 1 चमचा जिरं घेतले आणि 4 काजू घेतलेले आहे. इथे मी 2 चमचे भाजून घेतलेले धणे घेतलेले आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला छान बारीक याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये 2 पडी तेल घालायचे. तेल छान गरम करून घ्यायचे. तेल छान गरम झाले की यामध्ये बारीक करून घेतलेलं कांदा, टोमॅटो आणि खोबऱ्याचं वाटण घालायचे. हे वाटण तेलामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे. असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता हा मसाला सतत मिक्स करत आपल्याला हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे बघा इथे मसाला छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनिटं झाकण न ठेवता याला छान शिजवून घ्यायचे. असं शिजवून घेतल्यामुळे यावरती छान तेलाचा कट येतो. आता मसाला शिजत आहे तोपर्यंत इकडे आपले चणे सुद्धा छान शिजलेले आहे आणि तुम्ही बघू शकता चणे मस्त छान रुचकर शिजलेले आहे. आणि इकडे आपला मसाला सुद्धा 2 मिनिटं मी छान शिजवून घेतला आहे. तुम्ही बघू शकता मसाल्यावरती छान तेलाचा कट आला आहे. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेले चणे घालूयात आणि चणे शिजवण्यासाठी जे पाणी वापरलं होतं ते पाणीसुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. याला सुरुवातीला मिक्स करून घेऊया. आता ही भाजी मला खूप घट्ट वाटते त्यामुळे यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालते आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि भाजीची थिकनेस ॲडजस्ट करून घेऊ शकता. आता याला मिक्स करून घेऊयात आणि चवीप्रमाणे आता भाजीमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आता आपण ही भाजी गॅसच्या लो फ्लेमवरती 5 ते 6 मिनिटं छान उकळून घेऊया. इथे मी भाजी छान उकळून घेतलेली आहे. इथे आपली ही चण्याची भाजी छान तयार झाली आहे. आता यावरती सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालूयात. तर तयार झाली इथे आपली चण्याची भाजी. ही भाजी चवीला अप्रतिम लागते. नक्की अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.